काय ग हे कुठे हरवलेस? लक्ष कुठे आहे तुझं भावना? सिद्धिराज, काही केल्या त्या दिवशी जे घडलं ते मनातनं जातच नाहीये माझ्या. ती चिठ्ठी कोणी पाठवली असेल आणि का? माझ्याही मनात तोच विचार चालू आहे. हे सगळं कोणी आणि का केलंय तेच कळत नाहीये. त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा नर्सने सांगितलं होतं की जयंत बरोबर ना एक वॉर्डबॉय होता. त्या वॉर्डबॉयने तर नसेल ना केलंय. अहो पण त्या आजीचा वॉर्डबॉयशी काय संबंध? आणि जरी त्या वॉर्डबॉयला काही सांगायचं असतं तर तो स्पष्टपणे येऊन बोलला असता ना आपल्याशी. अशी चिठ्ठी का पाठवली असती त्याने? नाही, बरोबर आहे तुझं. आणि चिठ्ठी आपल्या घरी सापडली म्हणजे घरातलंच कोणीतरी लिहिली असणार. आणि काल बाहेरून कोणी आलं नव्हतं ग घरात. आणि जरी आपल्या नकळत कोणी आलं असेल आणि तो वॉर्डबॉयच आला असता तर आपल्याला कळलं नाही असं शक्यच नाहीये ना. तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा आजी बरोबर फक्त तुम्ही आणि जयंत दोघंच होतात ना? हो. आणि जेव्हा आपली चिठ्ठी सापडली तेव्हा जयंत घरी नव्हता. मी काय म्हणते, आपण जयंतशी याबद्दल बोलूया. म्हणजे त्याच्याशी बोलून काहीतरी हिंट मिळेल ना आपल्याला. नाही 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 नाही, नको नको नको. हे बघ, आता आपण जयंतशी बोललो तर तो उगाच पॅनिक वगैरे होईल. अजून काहीतरी नको. मला नाही वाटत आपण बोलायला पाहिजे. अहो पण असं नुसतं विचार करत बसून हा गुंता सुटणार नाहीये. या सगळ्या गोष्टीचं उत्तर एकाच व्यक्तीकडे आहे. आणि आता आपण थेट तिच्याशीच जाऊन बोलूया. वास्तुशांतीची पत्रिका आहे, देवाच्या पायाशी ठेवायची. देवा, वास्तुशांतीची पहिली पत्रिका तुझ्या पायाशी. 40 वर्ष लागली आमचं हे स्वप्न पूर्ण व्हायला, पण यांच्या कष्टाने, जिद्दीने आणि तुझ्या आशीर्वादाने हे स्वप्न पूर्ण झालं. आता ही पत्रिका तुझ्या पायाशी ठेवल्यानंतर दादाला आमंत्रण द्यायला जाणार आहोत. त्यांनी या आमंत्रणाचा स्वीकार करावा एवढीच इच्छा आहे. काही कर देवा, पण दादांना हे आमंत्रण स्वीकारण्याचं मन होऊ दे. दादा, दादा, वास्तुशांतीची पत्रिका. खरं तर इथून आम्ही तुमच्याच घरी येणार होतो तुम्हाला निमंत्रण द्यायला, पण देवाने त्याच्याच दारात आपली भेट घडवून दिली. 40 वर्षांपूर्वी तुम्हाला शब्द दिला होता तो आम्ही पाळतोय. एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलू. अगदी अगत्याचं आमंत्रण आहे, नक्की यायचं. नवीन घर घेतलं का तेच आपलं जुनं पडकं घर आहे. आणि स्वतःच्या मालकीचं घर म्हणताय, नक्की स्वतःच्या मालकीचंच घर आहे ना? नाहीतर 24 तासात घर खाली करण्याची वेळ यायची म्हणून म्हटलं. कसंही असलं तरी आमच्या हक्काचं घर आहे. माझ्या नवऱ्याच्या कष्टाने झालेलं आहे, आमच्या आठवणींनी सजवलेलं आहे. दिलेला शब्द पाळतेय दादा, नक्की या. यावंच लागेल. नाईलाज आहे आमचा. आमचे आप्पा तुमच्याकडे. आपले आपले आप्पा आमच्या भरल्या घरात आमच्या माणसांबरोबर अगदी आनंदाने राहत आहेत. त्यांच्यासाठी तरी तुम्हाला आमच्या घराचा उंबरा ओलांडावाच लागेल. आम्ही वाट पाहू दादा. आणि ही प्रॉपर्टी आता श्रीनिवास दळवी यांच्या मालकीची झालेली आहे. लक्ष्मी, अशी एकटी का बसली आहेस? कसला विचार करतेस? झोप येत नाही का? नाही हो, उद्याचाच विचार करत होते.
गंमत आहे नाही, म्हणजे याआधी आपलं स्वप्न पूर्ण होत नाहीये म्हणून झोप येत नव्हती, आणि आता स्वप्न पूर्ण झालंय म्हटल्यावर पोटातली फुलपाखरं झोपू देत नाहीये. 40 वर्ष आपण एक दिवसाची वाट पाहत होतो ना का? आस लागली होती कधी एकदा आपलं स्वप्न पूर्ण होत आहे, आणि आता तो दिवस उजाडला. बघ ना, म्हणजे या घरात आपण आपला संसार केला, सुखदुःखाचे दिवस पाहिले, एकमेकांच्या साथीनं इतकी वर्ष एकत्र काढली. नशिबानं तेच घर आपल्या हक्काचं घर झालंय लक्ष्मी. विश्वासच बसत नाहीये माझं, पण जे झालंय ते तुमच्या कष्टाने आणि तुमच्या जिद्दीने झालंय. आता फक्त एकच इच्छा आहे, आपल्या विनंतीला मान देऊन जर उद्या दादा आले ना, तर काय वाटतं तुम्हाला, येतील उद्या दादा? येतील, नक्की येतील, बघशील तू. आणि माझी खात्री आहे की त्यांचा राग सुद्धा निवळेल. आणि समजा ते नाही झाले, असं धर नाही आले, वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये. हे बघ, आपण आपलं कर्तव्य पार पाडलंय की नाही, आपण प्रामाणिकपणे त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. बरोबर आहे तुमचं. उद्या येणं न येणं हे पूर्णपणे दादांच्याच हातात. ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे आता, उद्याचा सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे. तसंच होणार लक्ष्मी. उद्या प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होणार. अगं, गेली 40 वर्ष एकमेकांच्या साथीनं वाटचाल केली आहे. आता पुढची वाटचाल जी असणार आहे ना, ती फक्त आनंदाची असणार आहे. आनंदाचे दिवस आलेत आपल्या. तथास्तु.